नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण म्हटलं की संपूर्ण श्रावणात येणारी अनेक व्रतवैकल्य किंवा मग अनेक सणवार श्रावण महिन्यापासून सुरुवात होतात. तर या अनेक सणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे दिवा किंवा मग वाती. तर ती तूपवाती किंवा फुलवात कशा पद्धतीने घरच्या घरी, ज्या पद्धतीने बाजारात मिळते त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी ही फुलवात कशी बनवता येते ते आज पाहणार आहोत. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी सुगंधी अशी ही फुलवात घरच्या घरी कशा पद्धतीने बनवता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ही फुलवात जी आहे ती तुम्ही तुपापासून बनवू शकता किंवा मग डालडा म्हणजेच वनस्पती तुपापासून सुद्धा बनवू शकता. मी यासाठी एक वाटी तूप गरम करून घेतलेलं आहे. हे शुद्ध गाईचं तूप आहे त्यामुळे थोडंसं पिवळसर आहे. या ठिकाणी मी थोडीशी मेणबत्ती घेतलेली आहे. हा घरगुती घरचा कापूस आहे जो आपण नॉर्मली वाती करण्यासाठी वापरतो. त्याचसोबत आपण अष्टगंध घेतलेला आहे. त्याचसोबत अगदी थोडंसं दूध आणि कापूर, तुम्हाला हव्या त्या फ्लेवरचा म्हणजे भीमसेनी कापूर किंवा मग बाजारात मिळतो तो नॉर्मल कापूर जो घेतला तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपण याला सुगंधी होण्यासाठी कापूर घेतलेला आहे किंवा मग स्किप केला तरी सुद्धा चालेल. आणि मग आता आपण ज्यामध्ये फुलवात बनवायची आहे त्यासाठी मोल्ड, तुम्ही फ्रीजचा जो फ्रीजर असतो किंवा कलर्सचे असे पॅलेट येतात ते सुद्धा चालतात किंवा मग छोटे दिवे घेतले तरी सुद्धा चालू शकता. तर अशा पद्धतीचा छोटा दिवा सुद्धा घेतलेला आहे. आणि अगदी काहीच नसेल तर हे जे औषधाचे बॉटलचे जे झाकणं असतात ते सुद्धा चालू शकतात किंवा पाण्याच्या बाटलीचे झाकणं ते सुद्धा चालू शकतात. तर तुम्हाला कुठल्याही आकाराचे जर मिळाले तरी ते तुम्ही घेऊ शकता. आता या तुपामध्ये मी मेणबत्ती थोडीशी कापून टाकत आहे. मेणबत्ती नाही टाकली तरी सुद्धा चालेल कारण बाजाराच्या मोल्डमध्ये किंवा फुलवातीमध्ये थोडीशी मेणबत्ती असते त्यामुळे ते एकदम घट्ट किंवा मग त्याचा शेप जो आहे तो खूप व्यवस्थित येतो. तर अशा पद्धतीने मी कापूस घेतलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने त्याला गोल राऊंड करून सुद्धा ही फुलवात बनवू शकता किंवा मग चार कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आणि ते चारही एकत्र करून घ्यायचे. तशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. आता या फुलवातीचं जर टोक किंवा म्हणजे वात आहे ती थोडीशी मोठी करण्यासाठी आपण अगदी थोडासा कापूस वरतून लावून घेतलेला आहे आणि याला छान पीळ देऊन घ्यायची. आता पीळ दिल्यानंतर आपण याला थोडंसं दूध लावून घ्यायचं. दूध आणि त्यावरती आपण देवासाठी ही फुलवात करतोय म्हणून याला मी अष्टगंध लावून घेतलेला आहे. या ठिकाणी फुलवातीला जर दूध लावलं तर ती जी वात आहे ती अगदी कडक आणि टोकदार बनते. तर आता ही सध्या ओली आहे, ती जशी जशी वाळत जाईल त्या पद्धतीने ती अगदी टोकदार होत जाते. आता अशाच पद्धतीने आपण संपूर्ण फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या ठिकाणी ह्या फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत. म्हणजे किती पाहिजे त्यावरती तुमचं अवलंबून आहे. तर या ठिकाणी मी अशा छोट्या छोट्या फुलवाती घेतलेल्या आहेत आणि त्याला अगदी थोडंसं दूध लावून आपण याला छान पीळ देऊन घेणार आहोत. तर देवासाठी वापरायचे आहेत म्हणून आपण यावरती अष्टगंध लावून घेणार आहोत. जर तुम्हाला कुंकू आवडत असेल तर कुंकू लावलं तरी चालेल किंवा मग हळद लावली तरी सुद्धा चालेल. असं म्हटलं जातं की देवाला जी फुलवात लावली जाते तर ती कोरी असू नये किंवा पांढरी असू नये यासाठी अष्टगंध, हळदी किंवा मग कुंकू हे तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या फुलवाती बनवायच्या आहेत त्या या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहेत आणि अगदी त्या सहज अशा पद्धतीने बसतील किंवा त्याचं टोक जे आहे ते जरा वरती म्हणजे जास्तीचं ठेवायचं. त्यामुळे आपली जी फुलवात आहे ती खूप वेळ चालते. जी फुलवात जर लांब असेल किंवा टोकदार असेल तर त्याला पण थोडासा कापूस लावून घ्यायचा आणि नंतर पीळ देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी भरपूर अशा फुलवाती तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही एकदाच ह्या एकत्र बनवून ठेवू शकता आणि नंतर केव्हाही हे फुलवातीचं काम करू शकता. तर यामध्ये सुगंध येण्यासाठी मी भीमसेनी कापूर वापरत आहे.
किंवा मग तुम्ही नॉर्मल कापूर सुद्धा टाकू शकता। हा जो कापूर आहे तो अगदी हाताने चुरगळला तर त्याची पूर्णपणे पिठी होते। तर अशा पद्धतीने आपण तो कापूर जो आहे तो चांगला प्रेस करून घ्यायचा आणि अगदी हाताने तो सहज तुटतो। आता तो जो कापूर आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपण जे मेण टाकलेलं आहे, मेण आणि कापूर सुद्धा याला छान मिक्स करून घ्यायचं, त्याला मेल्ट करून घ्यायचं। त्यामुळे याचा फ्लेवर पूर्णपणे तुपामध्ये उतरतो आणि जी फुलवात आहे ती आपण पेटवल्यानंतर छान सुगंध सगळीकडे दरवळतो। तर यामध्ये तुम्ही आणखीन एक ॲड करू शकता। जर तुम्हाला हा फ्लेवर म्हणजे जास्त सुगंध हवा असेल तर तुम्ही यामध्ये अगरबत्ती किंवा कुठलंही अत्तर सुद्धा टाकू शकता। तर छान मिक्स केल्यानंतर मी एक दिवा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा कापूर यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये तूप टाकून घेणार आहोत। हे तूप जे आहे ते अगदी काठोकाठ भरायचं, त्यामुळे आपली जी वात आहे ती छान बनते। आता मी अशा पद्धतीने एका फ्रीजरच्या मोल्डमध्ये त्या वाती ठेवून घेतलेल्या आहेत आणि आपण यामध्ये तूप टाकून घेणार आहोत। हे जे तूप आहे ते थोडंसं पिवळसर दिसत आहे, कारण जर गावरान गाईचं तूप जर घेतलं तर ते अगदी पिवळसर दिसतं आणि हे महत्त्वाचं म्हणजे घरगुती तूप आहे। पूजेमध्ये तुपाला खूप महत्त्व आहे। तुम्ही जर तुपाची फुलवात लावली तर 33 कोटी देवांपर्यंत याचा उजेड पडतो असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपण जे औषधाची बॉटल असते त्याचं झाकण आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आपण तूप टाकून घेणार आहोत। तर यामध्ये काळजी ही घ्यायची की फक्त त्याचं जे टोक आहे ते अगदी वरती असायला पाहिजे। म्हणजे टोक जर वरती असेल तर तुम्ही कितीही तूप घातलं तरी चालेल, कारण त्याच आकारामध्ये आपली जी वात आहे ती फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर अगदी त्याच शेपमध्ये तयार होते। म्हणून अगदी वातीचं जे टोक आहे ते वर ठेवायचं। तर तुम्ही बघू शकता मी अगदी 1 ते 2 तासानंतर हे जे वातीचं मोल्ड आहे ते काढलेलं आहे आणि ते अगदी सहज निघतं। तर अशा पद्धतीने खूपच सुंदर अशा आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने मी अगदी हाताने काढू शकता किंवा अगदी एक टोकदार चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही हे काढू शकता। जर तुम्हाला या ठिकाणी चॉकलेटचं मोल्ड मिळालं तर त्यामध्ये जी वात आहे ती अगदी सहज निघते। मला या ठिकाणी चॉकलेटचं मोल्ड जे आहे ते मिळालेलं नाही, त्यामुळे मी अशा 3-4 प्रकारच्या वाती बनवलेल्या आहेत। तुम्ही फ्रीजरचं जे मोल्ड असतं किंवा आईस क्यूब बनवायचा मोल्ड असतो त्यामध्ये सुद्धा या वाती अगदी सहज बनवू शकता। तर अशा पद्धतीच्या अतिशय सुंदर आणि सुवासिक अशा फुलवाती आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्या दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसत आहेत। तर सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा गौरी गणपतीमध्ये आपल्याला या वाती अगदी पटकन 5 मिनिटांमध्ये आपण दिवा पाजळू शकतो। तर हा दिवा पाजळल्यानंतर किमान अर्धा 1 तास अगदी सहज चालतो, कारण तुम्ही जर जास्त तूप टाकलं तर ती वात मोठी होते आणि बराच वेळ चालते। त्यामुळे अशा पद्धतीच्या वाती तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।